देवशयनी एकादशी कथा तुम्हाला माहीत आहे का? एक असे व्रत आहे ज्याच्या प्रभावामुळे सलग 3 वर्षे पडलेला भीषण दुष्काळ संपुष्टात आला होता. असे व्रत ज्याला स्वतः भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सर्वश्रेष्ठ म्हटले आहे. पण या कथेमध्ये एक असा प्रसंगही येतो जो आजच्या काळात अनेक प्रश्न निर्माण करतो. भगवान विष्णूंची कृपा राजा मांधाता यांना कशी प्राप्त झाली? त्यांनी असे कोणते कार्य केले की संपूर्ण राज्यात पुन्हा पाऊस पडू लागला? आणि देवशयनी एकादशीचे खरे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? ही संपूर्ण कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका, कारण शेवटी आपण या व्रताची विधी आणि त्यामागील आध्यात्मिक संदेशही जाणून घेणार आहोत. धर्मराज युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना नम्रपणे विचारले, हे केशवा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे? तिचे महत्त्व काय आहे? हे व्रत कशा प्रकारे करावे आणि या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करावी? भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, हे युधिष्ठिर, तू अत्यंत कल्याणकारी प्रश्न विचारला आहेस. या एकादशीचे महत्त्व इतके महान आहे की तिची कथा स्वयं ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितली होती. आता तीच पवित्र कथा मी तुला सांगतो. नारद आणि ब्रह्मदेव यांचा संवाद चालू असताना म्हणाले, एकदा देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले, हे पितामह, कलियुगातील जीवांचा उद्धार कोणत्या व्रतामुळे होऊ शकतो? तसेच ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला पद्या किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. ही सर्व एकादशींपैकी अत्यंत श्रेष्ठ आहे. तिच्या प्रभावाने मनुष्याची पापे नष्ट होतात आणि भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. त्यानंतर ब्रह्मदेवांनी राजा मांधाता यांची अद्भुत कथा सांगितली. राजा मांधाता यांचे राज्य सूर्यवंशात राजा मांधाता नावाचे धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि प्रजावत्सल राजा राज्य करत होते. ते आपल्या प्रजेचे पालन आपल्या मुलांप्रमाणे करत होते. त्यांच्या राज्यात धनधान्य आणि सुखाची कधीही कमतरता नव्हती. परंतु काळाने अचानक करवट घेतली. सलग 3 वर्षे पाऊस पडला नाही. संपूर्ण राज्य भीषण दुष्काळाच्या विळख्यात सापडले. शेती कोरडी पडली, नद्या आटल्या, लोक अन्नाअभावी व्याकुळ झाले. यज्ञ आणि धार्मिक कार्यही थांबले. सर्वत्र दुःख आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले. एके दिवशी संपूर्ण प्रजा राजदरबारात आली. त्यांनी म्हटले, हे राजन, पावसाशिवाय अन्न निर्माण होत नाही आणि अन्नाशिवाय जीवन अशक्य आहे. कृपया यावर काही उपाय करा. प्रजेचे दुःख पाहून राजा मांधाता अत्यंत व्यथित झाले. त्यांनी ठरवले की उपाय सापडेपर्यंत ते परतणार नाहीत. महर्षी अंगिरा यांची भेट. राजा वनात गेले. अनेक आश्रमांना भेट दिल्यानंतर ते ब्रह्मदेवांचे पुत्र महर्षी अंगिरा यांच्या आश्रमात पोहोचले. त्यांनी ऋषींना नमस्कार करून विनम्रपणे विचारले, हे भगवन, मी धर्मानुसार राज्य करतो, तरी माझ्या राज्यात असा दुष्काळ का पडला? कृपया याचे कारण आणि उपाय सांगा. ऋषींचे उत्तर. महर्षी अंगिरा म्हणाले, हे राजन, सतयुगातील धर्मव्यवस्था अत्यंत कठोर होती. तुमच्या राज्यात एक शूद्र तपश्चर्या करत आहे, त्यामुळे पाऊस पडत नाही. हे ऐकून राजा गंभीर झाले. ते म्हणाले, हे मुनिवर, तो मनुष्य निर्दोष असून केवळ तप करत असेल तर मी त्याचा वध करू शकत नाही. कृपया दुसरा उपाय सांगा. राजाची करुणा आणि धर्मनिष्ठा पाहून महर्षी प्रसन्न झाले. ते म्हणाले, जर तुला सर्वांचे कल्याण हवे असेल तर आषाढ शुक्ल पक्षातील
पद्या अर्थात देवशयनी एकादशीचे विधिपूर्वक व्रत कर. तू, तुझी प्रजा, मंत्री आणि सेवक सर्वांनी श्रद्धेने हे व्रत करावे. भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि निश्चितच पाऊस पडेल. राजा मांधाता तात्काळ आपल्या राज्यात परतले. संपूर्ण राज्याने श्रद्धापूर्वक देवशयनी एकादशीचे व्रत केले. त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने आकाशात काळे ढग दाटून आले. मुसळधार पाऊस सुरू झाला. कोरडी पडलेली शेती पुन्हा हिरवीगार झाली. नद्या तुडुंब भरल्या. धान्याचे भरघोस उत्पादन झाले. संपूर्ण राज्य पुन्हा सुख, समृद्धी आणि आनंदाने नटले. भगवान श्रीकृष्णांचा उपदेश. कथा सांगून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, जो मनुष्य श्रद्धा आणि भक्तिभावाने देवशयनी अर्थात पद्या एकादशीचे व्रत करतो, त्याला या लोकात सुख, समृद्धी लाभते आणि शेवटी मोक्षप्राप्ती होते. या कथेचे श्रद्धेने श्रवण किंवा पठण केल्यानेही महान पुण्य प्राप्त होते. या कथेचा मुख्य संदेश म्हणजे भगवान विष्णूवरील अढळ श्रद्धा, धर्मपालन, करुणा, सामूहिक प्रार्थना आणि भक्तीची महती. या कथेतील काही प्रसंग त्या काळातील सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेशी संबंधित आहेत. आज त्यांना ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भात समजले जाते. या कथेचा मूळ संदेश कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून धर्म, करुणा, लोककल्याण आणि भगवानावरील अढळ विश्वास हा आहे. जर तुम्हाला भगवान विष्णूंची ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये अवश्य लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय. अशाच पौराणिक कथा, एकादशी व्रतांचे महत्त्व आणि सनातन धर्मांशी संबंधित ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्री हरी, जय श्री विष्णू.